नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बार्शी जिल्हा सोलापूर येथील महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ लेखक व होळकर इतिहासाचे अभ्यासक हरिभाऊ कोळेकर यांनी त्यांच्या बहुचर्चित होळकर कोण होते या पुस्तकाची तिसरी तब्बल 450 पानी विस्तृत आवृत्ती प्रकाशित केली। होळकर घराण्याचा इतिहास संशोधनाच्या आधारे सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचावा आणि तरुण पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने ही सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली। या नव्या आवृत्तीत होळकरशाहीचा इतिहास, पराक्रम, सामाजिक योगदान, प्रशासनातील दूरदृष्टी तसेच ऐतिहासिक संदर्भ अधिक सविस्तरपणे मांडण्यात आले। इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार असल्याचं मत व्यक्त होत आहे। यावेळी लेखक हरिभाऊ कोळेकर यांनी सांगितले की होळकरशाहीचा समृद्ध इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, तरुणांमध्ये इतिहासाबद्दल अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, हा या पुस्तकाच्या प्रकाशनामागील मुख्य हेतू आहे। ही तिसरी आवृत्ती वाचकांना निश्चितच इतिहासाचे नवे पैलू उलगडून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। इतिहासाच्या जतनाबरोबरच नव्या पिढीला आपल्या वारशाची ओळख करून देणारे हे पुस्तक इतिहास अभ्यासक आणि वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी हरिभाऊ कोळेकर, बार्शी, लेखक, होळकर इतिहास अभ्यासक। मी होळकर कोण होते या पुस्तकाची 450 पानांची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली। ती वाचा, इतरांना सांगा। डोंगर घाटाचं राज रे, ओ धनगर आम्ही हो धनगर। धनगर म्हणलं की वेडा, सव्वापार, मेंढरागत बुद्धीचा, अकर्तृत्ववान माणूस, निर्बुद्ध माणूस म्हणून पूर्वीही आणि आजही ओळखला जातो। अशाही स्थितीत मल्हारराव होळकरांनी बालपणी निरेच्या काठी हाती छकारा घेऊन मेंढर राखत आयुष्याची सुरुवात केली आणि पुढे हाती तलवार घेऊन तमाम हिंदुस्थानच्या राजे राजवाड्यांची मेंढर कशी बनवली। वयाची 68 ओलांडली म्हणून काय झालं, मी थकलो नाही बाबा, आता त्या अब्दुल्ल्याला सोडणार नाही, त्याला कोंबड्यागत उभा सोलून त्याच्या कातडीत पेंढा भरून त्याला वेशीवर लटकावीन तरच धनगराची औलाद सांगन असे म्हणणारे। धनगराच्या मसलतीस कोण विचारतो, मला धनगराचा सल्ला नको। ही भूमिका पानिपत युद्धात पेशव्यांनी घेतली नसती तर मराठ्यांचे पानिपत झालेच नसते असे ठामपणे सांगणारे मल्हारराव होळकर कोण होते।